तुम्हाला माहित आहे का, OBGY हा शब्द कुठून आला? गायनेकॉलॉजी काय असते? हा फक्त स्त्रियांशी रिलेटेड आजाराशी संबंधित आहे का एक सायन्स आहे? आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना OBGY शिकणं का महत्वाचं आहे? अशा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये घेऊन आलोय मी फहीम शेख, आणि तुम्ही पाहत आहात नर्सिंग मास्टर 360 हा चॅनल. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण हे समजून घेऊ की OBGY नेमकं काय आहे. तर याच्यामध्ये दोन टर्मिनॉलॉजीचा वापर केलेला आहे. पहिली आहे OB म्हणजे ऑब्स्टेट्रिक, आणि दुसरी GY ही संज्ञा वापरतो आपण गायनेकोलॉजीसाठी. ऑब्स्टेट्रिक हा जो शब्द आहे तो लॅटिन भाषेतला शब्द आहे. ओरिजिनल शब्द आहे तो ऑब्स्टेट्रिक्स, आणि हा 17th सेंचुरीमध्ये पहिल्यांदा वापरण्यात आला, आणि तिथून पुढे हा या शास्त्रासाठी वापरला गेला. आता याचा एक शब्द आहे, इथून एक बनतो एक शब्द ऑब्स्टेर, जो इंग्लिश मधला शब्द आहे. त्याचा अर्थ होतो समोर उभं राहणं किंवा मदत करणं. तर हा कॉन्सेप्ट आहे की त्या काळात ज्या स्त्रिया गरोदर असायच्या आणि डिलिव्हरीच्या वेळेस त्यांची मदतनीस म्हणून एक व्यक्ती त्यांची मदत करायची त्यांची सुखरूप डिलिव्हरी करण्यासाठी. तर त्या व्यक्तीला इथं म्हणलं गेलंय मिडवाईफ. आजच्या काळात आपण काय म्हणतो? मिडवाईफ, आणि मराठीमध्ये दाई. आणि अशाच पद्धतीने मग या पूर्ण शास्त्राला एक नाव देण्यात आलं, प्रसूती शास्त्र. ठीक आहे. तसंच गायनेकॉलॉजी हा एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा ओरिजिनल शब्द आहे गाईन. त्याच्यासोबत जेव्हा आपण लॉजी हा शब्द ऍड करतो तेव्हा तयार होतो गायनेकॉलॉजी. आणि याचा अर्थ आहे सिंपल भाषेमध्ये की स्त्रियांशी रिलेटेड किंवा स्त्रियांच्या ज्या समस्या असतात आरोग्याच्या त्या सर्व म्हणजे स्त्री रोग शास्त्र. आणि हा 19व्या शतकामध्ये पहिल्यांदा शब्द वापरण्यात आला, आणि पुढे चालून याच शब्दापासून हा पूर्ण शास्त्र तयार करण्यात आलं. आता याच्यामध्ये एक बेसिक फरक तुम्ही असा लक्षात ठेवायचा आहे, हे दोन्ही शब्द एकत्रित एकच वाटतात, पण तसं नाही. एक बेसिक याच्यामध्ये फरक असा आहे की ऑब्स्टेट्रिक हा जो शब्द आहे तो फक्त त्या स्त्रियांसाठी वापरतो, किंवा याच्यामध्ये या शास्त्रामध्ये फक्त अशा स्त्रियांचा अभ्यास केला जातो, अशा स्त्रियांच्या समस्यांचा अभ्यास केला जातो ज्या प्रेग्नेंट आहेत. आणि त्याच्यामध्ये एक एज लिमिट आहे, 15 ते 45 वयोगटातल्या स्त्रियांचा याच्यामध्ये अभ्यास होतो. आणि दुसरा जो कॉन्सेप्ट आहे आपला गायनेकॉलॉजी, याच्यामध्ये नॉन प्रेग्नेंट. आता आपण थोडक्यात जाणून घेऊ OBGY मागचा इतिहास. तर जनरली विद्यार्थ्यांना MCQ मध्ये प्रश्न विचारले जातात की फादर ऑफ मॉडर्न गायनेकॉलॉजी कोण आहे, किंवा फादर ऑफ ऑब्स्टेट्रिक्स कोणाला म्हणतात. ठीक आहे. तर इथं बघा, विल्यम स्मेली हे 5 मार्च 1697 यांचा स्कॉटलंड येथे जन्म झालाय, आणि त्यांना आपण म्हणतो फादर ऑफ ऑब्स्टेट्रिक्स. ठीक आहे. तर यांनी फॉरसेप्स डिलिव्हरीचा शोध लावला होता. म्हणजे सेफ डिलिव्हरी टेक्निक्स आहेत त्यांच्या बरेचशा, त्याच्यामध्ये एक खूप फेमस आहे फॉरसेप्स डिलिव्हरी. याच्यामध्ये एक फॉरसेप्सचा वापर करून डिलिव्हरी घडून आणण्याची एक पद्धत आहे. पण याला आपण मराठीमध्ये म्हणतो चिमटा लावून प्रसूती करणे. ठीक आहे. पण याचा तुम्ही शब्दाचा अर्थ घेऊ नका, कारण चिमटा म्हणजे चिमटा घेऊन असं काही नाहीये. ठीक आहे. तर चिमटा म्हणजे एक फॉरसेप नावाचा एक इन्स्ट्रुमेंट असतो, त्याचा वापर करून आपण इथं डिलिव्हरी घडवतो. त्यानंतर दुसरे सायंटिस्ट आहे जे मॅरियन सिम्स. यांचा जन्म अमेरिकेमध्ये झालाय 25 जानेवारी 1813 आणि यांना म्हणतो आपण फादर ऑफ मॉडर्न गायनेकॉलॉजी. ठीक आहे. तर यांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी रिलेटेड खूप सारे जे समस्या असतात स्त्रियांच्या प्रजनन संस्थेच्या रिलेटेड, तर त्यांच्यावर त्यांनी कार्य केलेले आहे. यांचा एक जगप्रसिद्ध असा एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला आपण म्हणतो सिम्स वजायनल स्पेक्युलम. ठीक आहे. तर हा स्पेक्युलम आपल्याला हेल्प करतो PV एक्झामिनेशन मध्ये आणि सर्विक्स एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे. तसंच त्यांचे काही सिम्स पोझिशन्स त्यांनी दिलेले आहेत, मायनर पोझिशन्स असतात त्या. तसंच त्यांचं सिम्स युट्राइन साऊंड पण आहे, म्हणजे याचा वापर करून युट्रस म्हणजे गर्भाशयाची लांबी किंवा त्याची पोझिशन काय आहे सध्या हे आपण याचा मोजमाप घेऊ शकतो. गाइज, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक जबरदस्त लाईक ठोका. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए. आणि हो, तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि तसंच तुम्हाला जर अजून काही तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तर नक्कीच कमेंटमध्ये करून तुम्ही सजेशन्स देऊ शकता. आम्ही त्या कमेंटला पण रिप्लाय देऊ. आणि हो, सर्वांना हा चॅनल नर्सिंग मास्टर 360 सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाहीये. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद.